आज आपण पाहणार आहे काळ, वेग आणि काम याच्यावरील गणित. आपण पहिलं गणित चालू करीत आहे. एक काम 12 मजूर 20 दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतात? हे पहिलं गणित आहे आपलं बेसिक काम काळावरलं. याला आपण सोडणार आहे. एक काम 12 मजूर किती दिवसात? 20 दिवसात करतात, तर तेच काम काम कधी खाली घ्यायचं किती? तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती? तर 5 त्रिक 15, 5 चौक 20, 3 चौक 12, 4 गुणिले 4 किती? 16. तर 15 माणसाला किती दिवस लागणार? 16. नंतरचा क्वेश्चन, 2 माणसे एक काम 8 दिवसात करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील? 2 माणसे 8 दिवसात करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसात? 4 एक 4, 4 दुनी 8, उरले काय? 2 गुणिले 2 किती यायला आले? 2 गुणिले 2 4. तर या दुसऱ्या क्वेश्चनचं उत्तर आहे आपलं 4. नंतर तिसरा क्वेश्चन पाहणार आपण. हा रेल्वेवरला क्वेश्चन आहे. एक रेल्वे 12 सेकंदात 360 मीटर जाते, तर तिचा ताशी वेग किती? आपल्याला रेल्वेचे फॉर्म्युले माहीत पाहिजे. आता आपल्याला इथं कोणता फॉर्म्युला घेणं आहे? शेवट पाहिजे कोणता? वेग इज इक्वल टू किती आहे? काय फॉर्म्युला आहे आपला? अंतर भागिले वेळ. हा फॉर्म्युला इथं लागणार आपल्याला मीटर सेकंद हे वेगळे म्हणून शेवटला 18/5 याने भागा लागणार आहे. आता आपण गणिताला स्टार्ट करीत आहे. तर काय आहे आपलं? अंतर किती आहे? 360 मीटर. त्यानंतर वेळ किती आहे? 12 सेकंद गुणिले आपण सांगितलं तुम्हाला 18/5. 3 चौक 12, 3 सक 18, 4 9 36 किती उरले? 90. 5 एक 5 किती उरले? 4, 5 8 40, राहिले किती? 8 सक 48, 4 6 एक 6, 6 आणि 4 किती? 10. तर आपलं उत्तर किती आहे? 108. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे. तुम्हाला गणितवर नवीन नवीन ट्रिक्स आणणार आहे. आता हे बेसिक गणित आहे. नंतरचा क्वेश्चन, 10 रुपये दराने 6,000चे 2,400 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागणार? त्यांचं म्हणणं आहे की 6,000 रुपयाचे किती वर्षात 2,400 रुपये आपल्याला व्याज मिळणार आहे. तर इथं पहिले आपल्याला घ्यायचं 6,000चे 10 रुपये टक्क्यांनी. आपल्याला पहिले एका वर्षात काढून घ्यायचं. हे 0 0 घडलं, 0 घडलं, 0 घडलं, 6 आहे 600. आपलं एका वर्षाचं उत्तर किती आहे? 600. आपल्याला किती यायला पाहिजे? 2400. एका वर्षाचं किती आलं? 600. एका वर्षाचं 600 गुणिले 4, 6 चौक किती वाले? 2400. तर आपल्याला किती वर्षात भेटणार? 4 वर्षात. किती वर्षात? 4. बाकीचे गणित आपण नंतरच्या व्हिडिओ बघणार आहे. माझे पहिला दुसरा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे मी 4-4 5-5 मिनिटाचे व्हिडिओ येणार आहे. उद्या आपण वैवारी हा चॅप्टर पाहणार आहे. त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.